लक्षण आहेत आपल्याकडे कोणी आल्याच्या नंतर. जसं आत्ताच तुम्ही सर्वांनी काय केलं, आम्ही आल्याच्या नंतर या म्हणजे आव्हान, आसनम बसण्यासाठी तुम्ही खुर्ची वगैरे ठेवले, त्या खुर्चीवर पटकळ ठेवलेत, पाद्यम म्हणजे पिळं ठेवलं, मग पाय धुतलेत. आव्हानम आसनम पाद्यम अर्घदानम, अर्घदान करणे म्हणजे संकल्प सोडणे. आपल्याकडे कोणी अभ्यागत आल्याच्या नंतर आपण त्यांना सुपारी वगैरे देऊन भेटल्याच्या नंतर त्यांना संकल्प सोडावा. कशाच्या? उदक, त्यांच्या प्रसन्नतेने त्यांना जे पाहिजे त्याच्या आपण काय करायला पाहिजे, संकल्प सोडायला पाहिजे. अर्घदानम अथ परम मधुपर्क. आता आपल्याकडे चालते नाही का, कोणी आल्याच्या नंतर चहा फिकी गोड, बरोबर आहे की नाही, याला मधुपर्क म्हणजे गोड पेय. ती व्यक्ती खुश व्हायला पाहिजे म्हणून आपण म्हणतो मधुपर्क पवितमच. पवितम म्हणजे जानव. पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मणांना जानव द्यायचे. स्नानम वस्त्रम विभूषणम. स्नान म्हणजे आंघोळीसाठी पाणी वगैरे देणे, वस्त्रम म्हणजे वस्त्र देणे, विभूषणम म्हणजे आभूषण त्यांना देणे, आपल्याकडे जे आहेत ते फुलं असले फुलं देणे. स्नानम वस्त्र विभूषणम धूपम दीपम च नैवेद्यम. धूप दाखवणे, दीप दाखवणे, नैवेद्यम म्हणजे भोजन देणे. धूपम दीपम च नैवेद्यम फल तांबूलमेव च. जेवण झाल्याच्या नंतर फळ वगैरे. तांबूल म्हणजे पानाचा विडा. पुष्पांजलीर नमस्कारो. हार वगैरे टाकून पुष्पांजलीर नमस्कारो. नमस्कार दंडवत वगैरे आपण घालतो नाही का. इति षोडशोपचारी स्मृता. हे याच्यामध्ये सांगितलेले हे काय आहेत, हे भक्तीचे लक्षण आहेत. तथा पंचोपचारी पूजा. पीठमच पाद्यमच बलम विटैज्जा. पीठ म्हणजे पिळं देणे, पाय वगैरे धुणे. पीठमच पाद्यमच पाय धुणे. बलम ज्या गोष्टीने कशाने बळ येते आपल्याला, जेवण केल्याने. बलम वीट म्हणजे पानाचा विडा. इज्जा म्हणजे द्रव्यदान वगैरे जे काही आहे ते. बलम विट इज्जा. हे काय षोडशोपचारी पूजा आहे. ही षोडशोपचारी पूजा कोणी केली? अनुसय मातेने नारदाची केली. नारद एवढा खुश झाला आणि त्या अनुसय मातेचं पवित्रपण पाहून. अनुसया म्हणजे काय आहे, नावातच कोणाच्या बद्दल असूया नाही, नावातच कोणाच्या बद्दल किलमिश नाही, म्हणजे निष्पाप ज्याला आपण म्हणतो. जसा परमेश्वर कसा असतो, निर्गुण, कोणत्याही गुणाने तो युक्त नाही, त्याला राग नाही, त्याला लोभ नाही, तो रजाने तमाने सत्वाने कुठल्याही गुणाने तो काय नाही आहे, युक्त नाही आहे. अशा पद्धतीचे जर जीव जर असतील, असूया ज्यांच्या पोटामध्ये, ज्यांच्या अंतःकरणामध्येच नाही आहे, अशांच्या इथे कोण येत असतात? श्री दत्तात्रय प्रभू महाराज अवतार धारण करत असतात. आणि म्हणून ही त्यांनी केलेली पूजा पाहून नारद एवढा संतुष्ट झाला आणि तिथून बद्रिकाश्रम म्हणजे बद्री म्हणजे बोर, ह्या बोराने तो नटलेला तो काय आहे, पूर्ण प्रदेश आहे. आणि तिथली बोर एवढी गोड, तिथली बोर एकदा जर खाल्ली तर 6 महिन्यापर्यंत भूक लागत नाही म्हणतात. एवढी त्याच्यामध्ये काय आहे, पवित्रता आहे. आणि तिथले ते बोर वगैरे घेऊन तो कुठे गेला, तर आपले कैलास वैकुंठ वगैरे इकडे तिकडे स्वर्गामध्ये तो गेला. स्वर्गात गेल्याच्या नंतर इंद्राला त्याने ते बोर दिली. इंद्र म्हणतो की हा असा फळ आम्ही कधी खाल्लाच नाही. मग आता याने चेष्टा करण्याच्या उद्देशाने हा काय आहे, याने विचार केलं, या संपूर्ण याच्यामध्ये कोण, ब्रह्मा विष्णू महादेव हे आपल्याला स्वतःला काय समजतात, श्रेष्ठ समजतात. आणि यांच्या ज्या पत्न्या ज्या आहेत ह्याही स्वतःला काय करतात, श्रेष्ठ समजतात. म्हणून आता आपण काय करायला पाहिजे, यांची फजिती आपण करायला पाहिजे. आणि म्हणून तो कुठे जातो, तर सत्य कैलास वैकुंठ. इथे गेल्याच्या नंतर पहिले तो सावित्रीकडे, ब्रह्म्याची जी पत्नी आहे सावित्री, तिच्याकडे गेल्याच्या नंतर तिला तो म्हणतो की तू स्वतःला पतिव्रता म्हणवते, परंतु तुझ्यापेक्षा पतिव्रता तर ती अनुसया आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर बघा, या जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात.
चांगलं सांगणारे वेगळे, काय गरज होती तिथे जाऊन सांगण्याची? आता अनुसयेचं आणि त्या सावित्रीचे कोणतं घेणं देणं आहे काय? हे जमिनीवर राहणारी बाई आणि ते तिकडे राहणारी बाई. हा, परंतु भांडणं कसे लावता येतील याच्याकडे लोकांच्या अधिकाधिक कल असते. म्हणून ऐकावे जनाची आणि करावे मनाची. एक मात्र लक्षात असू द्यायचं, याच्याकडून मी असं ऐकलं, अरे हो, परंतु खरं 100% आहे काय, याच्याही आपण काय करायला पाहिजे, विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. नाहीतर यांची जशी फजिती झाली या तिघांची, तशी फजिती कधी होऊ शकते हे मात्र निश्चित आहे. मग आता इकडून तिकडे जातो, महादेवाच्या पत्नीकडे, तिकडून विष्णूच्या पत्नीकडे जातो आणि तिघांनाही सांगून मोकळा होतो. तिघांनाही सांगितल्याच्या नंतर मग हे आपले रुसून आपापल्या खोलीमध्ये जाऊन बसतात. आता बाई रुसल्याच्या नंतर माणसाला, मग ते देवता जरी का असो ना, तरी पण देवतेला सुद्धा प्रश्न पडते बाई म्हटल्याच्या नंतर, नाही का, खाण्यापिण्याची व्यवस्था कशी काय होणार. आणि म्हणून आता हे आल्याच्या नंतर, तिघी आल्याच्या नंतर तिघांच्याही पत्न्या काही एकमेकासोबत काही बोलत नाही. मग हे म्हणतात काय झालं, नेमकं काय प्रकार आहे. मग ते सांगतात की नाही, नारद हा भूमंडलातून पृथ्वीवरून तो आला आणि त्याने आमच्या प्रती असं असं सांगितलं की जी अनुसया नावाची जी बाई आहे ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आमच्या नावाच्या तिने पुतळ्या जे काय केलेल्या आहे ते तिने आपल्या पायामध्ये बांधलेले आहेत. म्हणजे एवढी ती मोठी महान बाई कशी काय झाली. आम्ही तर तुम्हालाच महान समजत होतो आणि आम्ही स्वतःला महान समजत होतो, परंतु त्याने सांगितलं की आम्ही तिच्या पुढे काहीच नाही आहोत. मग आता तुम्ही काय करा, एक तर तिला अद्दल घडवा, तरच तुम्ही घरात या, नाहीतर काही बिलकुल घरात येण्याचे काही काम नाही. तिघांनाही प्रश्न पडला. मग एक जातो दुसऱ्याकडे, दुसरा जातो तिसऱ्याकडे. तिघे, पहिले ब्रह्मा गेला विष्णूकडे, तो म्हणतो अशाने असं झाला, तो म्हणतो डोक्यावर हात ठेवतो, मी काय सांगू, माझ्या इकडे तेच परिस्थिती आहे, तुमच्याकडे नारद काही आला नाही, आमच्याही घरात येऊन आग लावून गेलेला आहे, त्याच्यामुळे मी टेन्शन मध्ये जाऊ म्हणतो. मग आता यातून आता मार्ग कोण काढून देणार. नाही, एकमेव व्यक्ती आहे ते म्हणजे महादेव, तो तरी मार्ग काढून देईल. म्हणून हे त्या महादेवाकडे जातात. महादेव आधीच टेन्शन मध्ये असतो. तो म्हणतो बरं झालं तुम्ही आले, अशाने असं झालं. आता हे तिघही हसायला हे दोघेही हसायला लागतात. अरे आम्ही तुमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी आलोय आणि तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तुम्ही आम्हालाच आणखी प्रश्नात पाडलेत. मग म्हणतात आता आपण काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी याचे उपचार करायला पाहिजे. आणि म्हणून हे तिघेही काय करतात की आता आपल्याला याचं सतीत्व, पतिव्रतत्व जे आहे ते आपल्याला भंग करायचे आहे. आणि म्हणून या उद्देशाने ते कुठे येतात, त्या पृथ्वी तलावर येतात. आणि पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर ब्राह्मण वेश घेऊन त्या नदीतून ते काय करतात, गारा आणतात. आधीच विचार असते की आजपर्यंत ना भूतो ना भविष्यती, आजपर्यंत आपण भविष्यामध्ये आणि भूतकाळामध्ये कधी आपण ऐकलं नाही की कोणी या गारांचं भात करून, या गारांचं कोणी स्वयंपाक करून वाढलेला आहे. मग आपण काय करू, त्या अनुसयेला आपण हे गारा देऊ आणि तिला म्हणू की याचं तुम्ही काय करा, आम्हाला स्वयंपाक करून द्या, बघू आपण हिची परीक्षा. म्हणून हे आलेत. येता येता अत्री ऋषींना भेटले. अत्री ऋषींनी दंडवत वगैरे केल्याच्या नंतर अत्री ऋषी म्हणतात की अतिथी देवो भव. आपली भारतीय संस्कृती आहे की अतिथी कोणी आल्याच्या नंतर ते आपल्या देवा समान आहेत. आणि ते म्हणतात की ज्या आमच्या घरी बाई आहेत त्यांच्याकडे जा, तुमची सर्व व्यवस्था होईल असं म्हटल्याच्या नंतर ते येतात. आणि आल्याच्या नंतर
अनुसया माता त्यांना दंडवत वंदन वगैरे जे काही करायचं ते करते, त्यांचे आदरातिथ्य करते. त्यांच्या आदरातिथ्य ते बघितल्याच्या नंतर ते इथेच भावुक होतात. ते जे अहंकाराने जे आलेले आहेत त्यांचा अहंकार इथेच गळून पडतो. परंतु त्यांना घरची आठवण येते. आणखी घरी आपण कोणत्या तोंडाने जायचं, आणि म्हणून आता हे परत काय करतात की त्या गारा त्या अनुसया मातेला देतात आणि म्हणतात की यांच्या तुम्ही आम्हाला काय करा, स्वयंपाक करून वाढा. अनुसया माता ही मोठ्या आनंदाने ते गारा घेते. घेतल्याच्या नंतर तिला माहित आहे की आपल्याकडे सर्वांच्या कोण आहे, बाप आहे. त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन घेण्याची काही गरज नाही. इकडे पूर्ण भांड्यामध्ये पातेल्यामध्ये गारा टाकल्याच्या नंतर वरून पाणी टाकलं आणि खालून विस्तव लावला, आणि इकडे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची काय करत आहेत, आराधना करत आहेत की हे भगवंता श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, आपणही तशाच पद्धतीची आराधना करायला पाहिजे. प्रत्येक लीळेतून घेण्यासारखे हेच असते की आपण काय करताना काय म्हणायला पाहिजे. आपणही स्वयंपाक करत असताना ज्याप्रमाणे अनुसया मातेने श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना विनंती केली की हे भगवंता श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, की ह्या ज्या गारा आहेत, न भूतो न भविष्यती, कधी दगड कधी शिजणार का, परंतु तुम्हीच एकमेव आहात. याप्रमाणे अनुसया मातेचा विश्वास होता, त्याप्रमाणे जर आपला जर विश्वास जर असेल तरच तो परमेश्वर काय करणार आहे, विश्वासकम फलदायकम. विश्वास जर असेल तर त्याचे आपल्याला फळ निश्चितच मिळेल. आणि म्हणून आपण ही स्वयंपाक वगैरे करत आहोत तेव्हा आपण परमेश्वराला विनंती करायला पाहिजे की हे आम्ही स्वयंपाक करत असताना आमच्याकडून जे काही हिंसा होते, हे भगवंता त्या हिंसेपासून तुम्ही काय करा, आमचं रक्षण करा. आम्हाला या दोषापासून आता हा आम्हाला स्त्रीलेप लाभलेला आहे. स्त्रीलेप लाभल्यामुळे काय करावं लागतं, स्वयंपाक वगैरे करावं लागतं. कारण की कोणताही लेप मिळण्याच्या मागे आपणच आहो ना. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, आपण जशा पद्धतीचे कर्म जोडलेत त्या त्या पद्धतीने आपल्याला काय मिळालेलं आहे, मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग आम्ही पुरुष आणि तुम्ही स्त्रिया का, कारण की एकमेव आहे कारण, तो म्हणजे वंचकत्व लावतो नाही का आपण. म्हणजे तरी पण आपण काय करायला पाहिजे, जरी पुरुष जरी असले तरी पण चालताना फिरताना प्रत्येक कलियुग म्हटल्याच्या नंतर आसोड विसोड हिंसाची इवन इथपर्यंत सांगितलेलं आहे, हात हलविता दान देता हिंसाची. जरी नसुद्धा हात जरी हलवत आहेत, तोंडाने बोलत आहो, डोळ्याने बघत आहो, पापणीला पापणी जरी लावत आहो, तरी पण हिंसा होते म्हणजे होतेच. दान देणे ही चांगली क्रिया आहे, तरी पण दान देताना हात हलतोच ना, हात पुढे न्यावंच लागतं, घ्यावंच लागतं, तेने करून सुद्धा हिंसा होते. या प्रत्येक हिंसेतून आपल्याला काय करायचे आहे, त्या भगवंताला विनंती करून आपल्याला प्रायश्चित्त करायचे आहे. आणि हे प्रायश्चित्त केव्हापर्यंत, देहावधीपर्यंत आपल्याला करायचे आहे. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइमचे जे दंडवत आहेत ते कशासाठी आहेत, ते ह्याच गोष्टीसाठी आहेत. आणि इकडे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची आराधना कोणी केली, अनुसया मातेने केली. श्री दत्तात्रय प्रभू महाराज आता कोण आहेत, फक्त शेंग ऋषी आहेत. ते रांगत रांगत आले आणि त्यांनी असं ते भांड जे आहे त्या पातेल्यावरची ती झाकणी अशी उचलून बघितली. आपल्या कृपा दृष्टीने बघितल्याच्या नंतर त्या गारांचा काय झालेला आहे, स्वयंपाक तयार झालेला आहे. म्हणून आपण काय करतो, स्वयंपाक तयार झाल्याच्या नंतर उपहार का दाखवतो, की हे भगवंता आमच्याकडनं जे काही हे स्वयंपाक करत असताना जी हिंसा जे झालेली आहे त्या हिंसा दोषातून आपल्या तुम्ही कृपा दृष्टीने काय करा, हे राजस तामस जे अन्न आहे ते काय करा, सात्विक की काय, हा पवित्र. ते परमेश्वर कसे आहेत, हा निर्गुण आहेत. मग जर त्या परमेश्वराने बघितल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी निर्गुणता येणार की सत्वस्थता येणार,
काय येणार? हा, निर्गुणता. हा प्रश्न आहे बरं का. तर म्हणून अशा पद्धतीची जर आपण विनंती केली तर आपण ह्या हिंसा दोषापासून काय होऊ थोडे थोडे. कारण की निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त जेव्हापर्यंत नाही आहे तेव्हापर्यंत आपण त्या ईश्वर धर्माला सुद्धा योग्य ठरणार नाही. निर्वेद म्हणजे मागील दोषाविषयी, मागील 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 म्हणजे कधीचे मागील? मागच्या जन्मीचे, आता ह्या क्षणाच्या मागील, ह्या प्रत्येक हिंसेच्या विषयी, प्रत्येक दोषाच्या विषयी आपल्याला देवाला म्हणायला पाहिजे की हे भगवंता, तुम्ही आमच्या ह्या दोषापासून काय करा? रक्षण करा. निर्वेद, अनुताप म्हणजे प्रस्तुत. प्रस्तुत आपल्याला बोलणं, चालणं, याला त्याला टोचून बोलणे हे चालूच असते, माहित आहे ना. म्हणून ह्या प्रस्तुत दोषापासून सुद्धा आमचं काय करा? आमच्या जिव्हेवर काय येऊ द्या की असे शब्दच येऊ देऊ नका की ज्याच्यामुळे पुढच्याचं अंतकरण काय होणार? दुखेल. हे त्या परमेश्वराला विनंती करणे आहे. अनुताप, अनुशोच. अनुशोच म्हणजे आपला स्वभाव आपल्याला माहिती आहे कसा आहे, राजस का तामस. म्हणजे उद्या चालून आपल्याकडनं ही गोष्ट घडणार आहे असं जर माहिती आहे तर त्याच्याविषयी आधीच आपण त्या परमेश्वराला विनंती केली तर काय होणार? त्या दोषापासून आपण वाचू. आणि हे सर्व झाल्याच्या नंतरच आपण त्या परमेश्वराची काय करू? आर्तता करू की तो परमेश्वर मला कशा पद्धतीने भेटेल. जेव्हापर्यंत आम्ही या दोषातून मुक्त होऊ नाही तेव्हापर्यंत तो परमेश्वर भेटणार आहे काय? शक्यच नाही आहे. म्हणून हे निर्वेद, अनुताप, अनुशोच हे आधी सांगितलेलं आहे, त्याच्या नंतर त्या परमेश्वराची आर्त सांगितलेली आहे. आणि अशा पद्धतीने श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आपल्या कृपावलोकन करून ते काय केलेलं आहे? ते गारांकडे बघितल्याच्या नंतर त्याचा स्वयंपाक झाला आणि म्हणतात आता त्यांना बोलून आणा. म्हणून अत्री ऋषींना सांगतात, अत्री ऋषी तेच अनुसया माताच त्यांना बोलून आणते, आवाज देते. त्या आल्याच्या नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश तिघही आले आणि तिघही येऊन बघतात. तर बघतात तर काय झालेलं आहे? त्यांना एकदम असा आश्चर्याचा धक्का बसतो की आम्ही देवता असून आमच्यामध्ये हे सामर्थ्य नाही आहे की ह्या दगडांचा आम्ही भात तयार करू. आणि हे एका मनुष्य रूपी असलेल्या, मनुष्य जन्मामध्ये आलेल्या एका स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य कसं काय? हे बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. परंतु काय आहे? अहंकाराला जी व्यक्ती पोहोचलेली आहे ती कुठल्याही तळागडाला जाण्यास मागे बघत नसते. मग ते देव असो, म्हणजे देव म्हणजे परमेश्वर नाही, देव म्हणजे हे देवता. हे देवता जरी असले, यांना जरी सज्ञानता जरी असेल तरी पण ते अज्ञानाला कारणीभूत ठरत असतात. यांना सर्व काही जाणीव आहे. यांना जाणीव नाही काय की यांच्याकडे कोण आलेले आहेत म्हणून? मतपर एकात, तत्पर एकात अशी यांना पृथक पृथक त्या परमेश्वरापर्यंत जाणीव आहे. तरी पण जेव्हा मनुष्य असो की ह्या देवता असो, ह्या अहंकाराला जेव्हा भिडतात तेव्हा पुढच्याचं एकतर नुकसान कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मात्र लक्ष असते. एक व्यक्ती होऊन गेले म्हणतात आमचे कैवल्यवासी बाबा सांगायचे की एकाने विचार केला की मला संपूर्ण गावाला काय करायचंय? त्रास द्यायचा आहे. मग आता त्रास कसं देणार? त्याने आधीच सांगून ठेवलं की मी मेल्याच्या नंतर माझे बारीक बारीक काय करायचे? तुकडे करायचे. आपल्या पोरांना सांगून ठेवलं. आणि प्रत्येक गावकऱ्याच्या घराच्या पुढे काय करायचं? टाकून ठेवायचं. आणि प्रत्येक गावकऱ्याच्या नावासहित, लहान लेकरासहित सर्वांची रिपोर्ट देऊन द्यायची. म्हणजे सर्वे कुठे? सर्वांना झालं की नाही? मनुष्य जिवंत असताना सुद्धा म्हणजे त्रास देऊनच मेला, आणि आता मेल्याच्या नंतर सुद्धा ही त्रास कशा पद्धतीने देता येईल
याच्याच मात्र त्याने विचार केलेला आहे. मग मनुष्य असल्याच्या नंतर एवढा विचार करतो, मग त्या देवता आहेत. आणि म्हणून आता ते काय म्हणतात की आम्हाला तुम्ही विवस्त्र होऊन तुम्ही काय करा, भोजन वाढा. विवस्त्र होऊन भोजन वाडा म्हटल्याच्या नंतर अशी या जगामध्ये कुठलीही अशी माता नाही की ते परपुरुषाच्या पुढे विवस्त्र होऊन भोजन वाढेल. म्हणजे इथे पतिव्रता धर्माला आता ठेस पोचणार आहे. म्हणून इथे सुद्धा जेव्हा केव्हा आपल्यावर जर अशी कधी जर बाजू परमेश्वर तर येऊ देऊ नको, कारण त्याच्यासाठीच सांगितलेलं आहे आपल्याला नामस्मरण करणे. नामस्मरण जर आपण जर करू तर कुठलेही नामे पाप जडे भवाब्दी वितळे, शत्रू कदा ना टळे, आले विघ्न टळे महाभय बडे, वाजे स्वरी पांगुडे. नामाचा महिमा विधीसी नकडे, मोक्षापदी जारुडे, ऐसे नाम जपा तुम्ही भाऊबडे, घ्या मुक्तीचे सोहळे. जर आपण त्या परमेश्वराचे नामस्मरण चिंतन जर केलं ना, आपल्याला अशा कुठल्याही पद्धतीची हानी तो परमेश्वर पोहोचू देणार नाही. आणि म्हणून इकडे अनुसये मातेने परत पुनश्च नामस्मरण चालू केलं. श्री दत्तात्रय प्रभू महाराज रांगत रांगत आले, त्या तिघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि तिघांनाही काय केलेलं आहे, बालक केलेला आहे. असा एकमेव अवतार आहे की ज्याने देवतेला सुद्धा काय केलेला आहे, बालकत्व प्राप्त करून दिलेला आहे. एवढा हा श्रेष्ठ विलक्षण अवतार स्वतः बालक असून, श्री दत्तात्रय प्रभू महाराज स्वतः बालक असून एवढ्या त्या मोठ्या मोठ्या देवतेंना काय करत आहेत, मोठ्या म्हणजे आकाराने, याच्याने नाही, सामर्थ्याने नाही तर आकाराने मोठ्या आहेत. तरी पण आपल्या सामर्थ्याने परमेश्वर म्हणजे काय आहे, परमेश्वर्याने जे युक्त आहेत त्याला परमेश्वर म्हणतात. म्हणजे परमेश्वरी म्हणजे की जो परमेश्वर जीवालाच नव्हे तर देवतेला सुद्धा काय करू शकतो, त्यांना सुद्धा दान देण्याची ताकद ज्या परमेश्वरामध्ये आहे त्याला परमेश्वर म्हणतात. जीवालाच काय हो, देवतेला सुद्धा तो परमेश्वर दानात देतो त्याला परमेश्वर म्हणतात. आणि म्हणून इथे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी काय केलं, तिघांच्याही डोक्यावर हात ठेवलं, तिघांनाही बालक केलं. आणि आता तिघेही बालक झाले. अनुसये मातेने त्यांना आता स्तनपान दिलेलं आहे. तिघांनाही सारखंच केलं. लहान लेकरांमध्ये तरी वेगळीकता असते. लहान लेकरांना आपण ओळखू शकतो की नाही. दवाखान्यामध्ये ते बाळ असतात, हा बाळ कोणाचा, तो बाळ कोणाचा, प्रत्येकावर चिठ्ठी लिहिलेली असते. परंतु एकदा बघितल्याच्या नंतर आपण त्यांना ओळखू शकतो, आहे ना. चेहरा, आकार, ठकार, प्रकार बघितल्याच्या नंतर अमका व्यक्ती हाच असू शकते म्हणून. परंतु इथे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी काय केलेलं आहे, तिघांना सारखंच रंग, कलर, पेंट सारखंच मारून दिलं. आणि आता हे तिघही झाल्याच्या नंतर, लहान झाल्याच्या नंतर तिकडून आता अंगाई गीत गात आहे अनुसया माता. तिघांनाही आता झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तिकडून अत्री ऋषी येतात. त्यांचं ते मंद मंद ते गाणं ऐकून अनुसय मातेला म्हणतात की हे जे आज जे गाणे आहे ते कोणासाठी तुम्ही गात आहात. तेव्हा अनुसय माता सुद्धा आनंदाने म्हणते की तुम्ही जे पाठवले होते ना मगाशी जे ऋषी, हे बघा ते आहेत हे तिघेही. असं म्हटल्याच्या नंतर मग नारद परत येतो. आता भरपूर दिवस झालेले आहेत, हे काही तिघ परत न्यायचं नावच घेत नाही. इकडे हे बसलेत आता दूध पीत, यांना त्या दुधाची गोडी आता काही सरत नाही आहे. आणि म्हणून तिकडे आता त्या तिघांच्याही बाया चिंतातूर झाल्यात की आमचे पती, तुम्ही इथं गेले आणि लगेच आले, परंतु ते आता तिकडे काय खात बसलेले आहेत, जाऊन पाहून या. परत येतो नारद परत आल्याच्या नंतर बघतो तर काय झालेलं आहे, ते तिघही बालक आहेत. आणि आता हा परत जातो. परत गेल्याच्या नंतर त्यांना सांगतो आता काही खरं नाही तुमचं, ते आता बालक झालेत, ते मोठे होतील कधी.
ते तुमच्या लायक आता राहिलेच नाही. मग तिघेही म्हणतात आता उपाय काय? आता उपाय हेच आहे की तुम्ही तिघेही जाऊन त्या अनुसये मातेला काय करावं, माफी मागावं आणि आपले पती काय करावं, घेऊन यावेत. म्हणून हे तिघेही येतात, अनुसये मातेला माफी मागतात. म्हणजे विचार करा, ज्या परमेश्वराच्या सामर्थ्याने एका साधारण जीवाला सुद्धा एवढं पावर येते की देवता सुद्धा येऊन त्या जीवाच्या काय करतात, माफी मागतात. म्हणजे एवढं सामर्थ्य कोणापासून झालंय, त्या परमेश्वरापासून. असा श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या काय आहे, महिमा आहे. मग आता या तिघांनाही प्रश्न पडला की याला जर हात जर लावलं म्हणजे परपुरुषाला हात लावणे म्हणजे पतिव्रता धर्माचे काय आहे, भंग होणे आहे. मग ते म्हणतात की आई आता तुम्हीच काय करा, आमचे पती आम्हाला परत करा. अनुसया माता सुद्धा म्हणते हे तिघेही आहेत, घ्या, ज्याचं असेल ते घ्या. म्हणतात आम्ही आता कसं काय घेऊ, सर्वच सारखेच दिसतात ना. हा, मग श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांना परत अनुसया माता विनंती करते आणि परत श्री दत्तात्रेय प्रभू महाराज येतात आणि तिघांच्याही पत्नीला प्रत्येकाला त्यांच्या जो पती आहे तो दान देतात. आणि तेव्हापासून श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचं नाम काय पडलेलं आहे, श्री दत्तात्रेय हे नामाभिधान कुठून झालं, इथूनच झालेलं आहे. दत्त म्हणजे दान देणारा. दिव हा धातू प्रकाशी वर्ते, म्हणजे जो देतो ना त्याला दत्त असे म्हटले जातं. मग तो जीवालाच नव्हे तर देवतेला सुद्धा जो दानामध्ये देण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे तो खरा दत्त आहे, त्याला दत्तात्रय असे म्हणतात. या तिघांनाही दान दिलं म्हणून दत्त अधिक त्रय म्हणजे दत्तात्रेय असा नामाभिधान या ठिकाणाहून झालेला आहे. नाहीतर श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचं नाव काय होता, सेंग ऋषी होत. आणि म्हणूनच इथे आता नामाभिधान झालं श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचं. आणि मग श्री दत्तात्रेय प्रभू महाराज कुठे आलेले आहेत, माहूर पर्वतावर आलेले आहेत. चालू द्यायचं. हा, तर दत्त म्हणजे ज्या परमेश्वराने स्वतःचं स्वरूपच ज्या अनुसये मातेला दान केलेलं आहे. दत्त म्हणजे ज्याने या तिघाही ब्रह्मा विष्णू महेशांना त्यांच्या पत्नीला दानाला दिलेला आहे, ते म्हणून दत्त. आत्रेय म्हणजे अत्री ऋषीचे पुत्र म्हणून त्यांना काय म्हणतात, आत्रेय म्हणतात. असे हे श्री दत्तात्रेय महाराज. प्रभू म्हणजे प्रकर्षेण भूत्व इति प्रभुत्व. श्री दत्तात्रेय प्रभू आपण म्हणतो ना, सह्याद्री काय आहे, उपदेश घेतलेले आहात ना सर्वांनी, म्हणा मोठ्या. हा, सह्याद्री. सह्य म्हणजे सिंहाची आकृती ज्या पर्वताची आहे तो सह्याद्री. सह्य म्हणजे सिंहाची आकृती असलेल्या पर्वतावर. अद्र म्हणजे ते खेड्या गावामध्ये भाषा आहे, कुठं चालला तर वद्र चाललो आहे की नाही. वद्र म्हणजे वर, त्याचेच होते अद्र. म्हणजे सह्य अद्र म्हणजे सह्याद्री. त्या सह्याद्री पर्वतावर जे राज्य करणारे आहेत त्यांना सह्याद्री श्री म्हणजे मायापूर. लक्ष्मी अलंकृत उपाधिवाचक. मायापूर म्हणजे ज्या मायेने या परमेश्वरासाठी जे पूर जे तयार जे केलेलं आहे, जे शरीर जे रचलेलं आहे, ज्याप्रमाणे आपलं शरीर कोणी रचलं तर देहाभिमानिनी, आपली जे कोणतीही देहाभिमानिनी देवता असेल त्या देहाभिमानिनी आपलं शरीर रचलेलं आहे. तसं परमेश्वराचे शरीर कोण रचत असते, तर माया रचत असते. आणि तेही शुद्ध एकदम
याप्रमाणे 24 कॅरेट सोनं त्या पद्धतीने ते परमेश्वराचं शरीर ती माया काय करते, रचते, आणि त्या शरीराच्या त्या पुराचा परमेश्वर काय करतात, स्वीकार करतात. म्हणून त्याला काय म्हणतात, मायापूर असे म्हणतात. म्हणून त्या परमेश्वराने त्या मायापुराचा स्वीकार केल्याच्या नंतर काय होते, त्या मायेला महत्ता प्राप्त होते, श्रेष्ठता प्राप्त होते. आणि म्हणून ते माये जर परमेश्वरच जर अवतार जर नसते तर त्या मायेला विचारलं तरी कोणी असतं, आहे की नाही? जर त्या परमेश्वराने आज्ञा जर दिली नसती, या सृष्टीची रचना करावयाची आहे, तर या सृष्टीची रचना जर झाली नसती तर तुम्ही आम्ही मायेला माया म्हणून संबोधलो असतो काय? ते परमेश्वर आहेत म्हणून त्या मायेची काय आहे, श्रेष्ठता आहे, महत्ता आहे, म्हणून तिला विचारणारे आहेत. म्हणून श्री म्हणजे मायापूर, श्री म्हणजे लक्ष्मी अलंकृत. लक्ष्मी अलंकृत. आता एखादा श्रीमंत श्रेष्ठ व्यक्ती जर असेल त्याला आपण श्री हे पदवी लावतो, माननीय अमुक अमुक श्री, बरोबर आहे की नाही? परंतु जसा तसा श्री या शब्दाचा मालक कोण आहे, अधिकारी कोण आहे, तर श्री म्हणजे परमेश्वर. सर्वश्रेष्ठ ज्यांच्याकडे सर्व रिद्धी सिद्धी ज्यांच्याकडे आहे त्या परमेश्वराला आपण काय श्री हा शब्द लावतो. श्री म्हणजे मायापूर, लक्ष्मी अलंकृत आणि उपाधी वाचक, जे सर्व उपाधी म्हणत आहेत, श्रेष्ठ आहेत, त्या लोकांना आपण श्री हे शब्द लावत असतो. म्हणून श्री म्हणजे मायापूर, लक्ष्मी अलंकृत, उपाधी वाचक. दत्त म्हणजे दान देणारा, ज्या परमेश्वराने स्वतःचं स्वरूप अनुसय मातेला दान दिलं, ज्या परमेश्वराने या तिघांनाही दान दिलं, आणि तुम्हा आम्हा सर्वांना या सृष्टीचं भरण पोषण करणारा जर कोण आहे तर तो परमेश्वर आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जर आपण त्या परमेश्वराचं अनन्यतेने चिंतन जर केलं ना तर तो परमेश्वर आपल्या भरण पोषणाची अशा या आपल्या पंथामध्ये असा एकही साधू नसेल की जो साधू बिना अन्नाचं आणि बिना कपड्याचं असेल, आहे काय? काय केलेलं आहे त्याने, नसूद त्या परमेश्वराच्या नावाने तो त्याने काय घेतलं, फक्त वस्त्र धारण केले, एकदाच फक्त खर्च लावलेला आहे कार्यक्रमाचा, बाकी कार्यक्रम तर मग चालूच आहेत, आहे की नाही? म्हणजे त्या परमेश्वराच्या नामाने, त्या परमेश्वराच्या वराने काय होत आहे, या संपूर्ण सृष्टीचं काय चालू आहे, भरण पोषण सुरू आहे. म्हणजे खरा दाता कोण आहे, तो परमेश्वर आहे. म्हणून म्हटलेलं आहे की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून त्या परमेश्वराच्या आपण अनन्यतेने चिंतन करायला पाहिजे. आणि अशाच पद्धतीचं जर आपण जर चिंतन जर केलं तर तो परमेश्वर आपलं सकळही सहाय्य करीती. ज्याप्रमाणे अयाज ग्रासियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. अयाज ग्रासियाचा म्हणजे काय आहे, आयत तयार करून ठेवलेलं, सर्व काही आयत ताट तयार करून ठेवलं आणि आयत घास भरवायला आहेत, परंतु तो घास आपल्याला काय करावं लागतं, चावावं लागतं आणि गिळावं लागतं. एवढी जरी आपण प्रक्रिया जर केली तर ते काय होतं, रक्ताभिसरण होतं आपलं. म्हणून इकडे आद्यंती दैव, आपण कुठलीही क्रिया करत असताना आपल्याला प्रेरणा देणारे, आपल्याला सहाय्य करणारे. मी सांगतोय की माझ्या पुढे आता आमचे गुरुबा सरल्याच्या नंतर प्रश्न होता की एवढा हा मार्ग कशा पद्धतीने चालवायचा यांच्या, कारण की गेल्या वर्षीपासून पूर्ण दवाखाना सुरू आहे. आधी गुरुवाई सरल्या, गुरुवाई ही दवाखान्यातच होत्या, तेही दवाखान्यात, ही दवाखान्यात, इकडचं आटोपलं की इकडे, तिकडचं आटोपलं की तिकडे, म्हणजे ह्या दोघांच्या चक्कीमध्ये आपण होतो. परंतु त्या परमेश्वराने एकही असा दिवस नसेल की कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली. कशामुळे, त्या परमेश्वराचे काय आहे, अनन्यतेने चिंतन आहे. आणि चिंतनही असं काय करतोय हो आपण, खरं आपण करतोय का चिंतन? नाही, बिलकुल नाही.
जर त्या परमेश्वराचं चिंतन जर आपण केलं असतं व्यवस्थित, तर आपण ह्या भूतलावर राहिलोच नसतो. जी जी तैची जरी अनुसरता, तेव्हा जर आपण चिंतन केलं असतं, ज्याप्रमाणे आपले जे अधिकार आहेत, ते आपले अधिकार घडवणे न घडवणे हे आपल्या हातामध्ये आहेत. कारण आपल्याला जाणीव आहे, आपल्याला समज आहे. आपण ह्या ज्या सभा घेतो, आपण हे जे कार्य जे करतो, कुठलेही कार्य आश्रम मध्ये असा, आश्रमच्या बाहेर असा, आपल्याला माहिती पडते की त्या परमेश्वराच्या बद्दल. परंतु त्या परमेश्वराने सांगितलेल्या वचनानुरूप आपण आचरण करतो का? जर आपण आचरण केलं असतं, तर त्या परमेश्वराने आपला कधीही उद्धार केला असता. आणि म्हणूनच ते परमेश्वर कसे आहेत? अमोघ दर्शन आहे. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज आहेत की नाही? अमोघ म्हणजे काय? म्हणजे दर्शन झाल्या वाया न वचे. एकतर दर्शन होतच नाही, परंतु दर्शन जर झालं तर वाया जात नाही. परंतु ते दर्शन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? तशी पराकाष्ठा करावं लागतं. ज्याप्रमाणे सहस्त्रार्जुनाने काय केलेलं आहे? एकमेव निश्चय ठेवलेला आहे की नाही, मला काय करायचे आहे? मला हे जे आहेत हे हात जोडून यायचे आहेत, आणि हे हात जोडून आल्याच्या नंतर मला माझा राज्यकारभार चालवायचा आहे. असा हा ठाम निश्चय करून तो कुठे गेलेला आहे? तो सह्याद्री पर्वतावर गेलेला आहे. आणि त्या सह्याद्री पर्वतावर जाऊन तो काय करतो? श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांची आराधना करतो, नामचिंतन स्मरण करतो. लगेच गेल्याबरोबर श्री दत्तात्रेय प्रभू महाराज भेटलेत का त्यांना? लगेच गेल्याबरोबर कोणीही कोणाला भेटत नसते. त्यासाठी तेवढी पराकाष्ठा पाहिजे, त्यासाठी तेवढी आपली तपसाधना पाहिजे, त्यासाठी आपलं तेवढं चिंतन पाहिजे, त्यासाठी आपलं तेवढं नामस्मरण पाहिजे. जर असं नामचिंतन स्मरण जर असेल, तर तो परमेश्वर काय करतो? तर तो परमेश्वर साह्यभूत होतो. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज मेरुवाडा तळ्यावर स्नान करून तिथेच आहेत. दररोज येत नाही काय? दररोज येत आहेत श्री दत्तात्रेय प्रभू महाराज. असा एकही दिवस नसेल की ज्या दिवशी श्री दत्तात्रेय प्रभू महाराज माहूरला त्या मेरुवाड्या तळ्यावर स्नानाकरिता आले नसतील. असा एकही दिवस नसेल की त्या माहूरला देवदेवस्वरी या ठिकाणी सैनासाठी श्री दत्तात्रेय प्रभू महाराज आले नसतील, भोजनासाठी पांचाळेश्वरला, भिक्षेसाठी कोल्हापूरला गेले नसतील. असा एकही दिवस नाही. परंतु दर्शन कधी होतो? दर्शन जेव्हापर्यंत आपला अधिकार घडत नाही ना, तेव्हापर्यंत त्या परमेश्वराच्या दर्शन होत नाही. नाहीतर श्री चक्रपाणी महाराजांसोबत द्वाराहुतीहून तेवढा मोठा पव्हा निघाला होता, जनसमुदाय होता. श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांनी त्यावेळेला व्याघ्र वेशामध्ये दर्शन का दिलं? कारण ते जे लोक जे आहेत ते अधिकारी नाहीत. त्यासाठी अधिकार पाहिजे. मागील लोक मागा पडाला, पुढील लोक पुढा पडाला. आहे की नाही? मागचे लोक मागे पडाले, पुढचे लोक पुढे पडाले. कारण की वाघ बघितल्याच्या नंतर किती जरी मोठा भलदंड व्यक्ती जरी असेल, तरी पण त्याला 1 नंबर किंवा 2 नंबर लागल्याशिवाय. आणि असा हा अधिकार आता सहस्त्रार्जुनाने म्हणजे कार्तवीर्य राजाने आता याचा अधिकार तयार झालेला आहे. आणि असा अधिकारी आता हा झाल्याच्या नंतर स्वार्थ बुद्धीने तो श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांना काय करतो? इकडे तिकडे बघतो. दररोज तो काय करायचा? आलेल्या साधू संतांना आपण दररोज धूप दाखवतो ना देवाला, किंवा कोणीही साधू संत वगैरे आले, आपण पंगत वगैरे दिल्याच्या नंतर, भोजन वगैरे दिल्याच्या नंतर त्यांना धूप दाखवतो. त्यासारखं त्या ठिकाणी असलेले साधू संत वगैरे ते तिथे स्नान वगैरे करायचे. आणि हा प्रत्येकांना काय करायचा? त्या खपरेल म्हणजे दगडाचे दगड वगैरे धरून त्या दगडावर आपल्या अशा थापेवर काय करायचा? तो दगड असा थापेने हे करायचा आणि त्यावर ते निखारे वगैरे ठेवून ते दुंड्या हाताने तो असा धूप दाखवायचा. आणि असा धूप दाखवल्याच्या नंतर त्या दिवशी श्री दत्तात्रेय प्रभू महाराज आलेत, तो इकडे तिकडे बघतो. कारण की
केस जर ओले जर असतील तर त्या ठिकाणी धूप काय होते, धूप त्या ठिकाणी हे होतो, मुरतो, रुजतो. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराज स्नान करून त्या ठिकाणी बसलेले आहेत. हा इकडे तिकडे बघतो तर याला काही दिसत नाही, म्हणून ते जे निखारे जे आहेत ते आपल्या तळ हातावर तो घेतो आणि त्यावर तो धूप टाकतो आणि तो धूप दाखवायला लागतो. बघा, परमेश्वर आणि देवतेमध्ये फरक काय. इकडे देवता जर असती तर त्याचा हात काय पूर्ण तोही जळाला असता तरी पण तिला काही फिकर नसती, आहे की नाही. इकडे रावणाने आपले 10 वेळा, एक वेळ नव्हे तर 10 वेळेला काय केलेलं आहे, शिरदान केलेलं आहे की नाही. तरी पण त्याला पाहिजे तसा वर मिळाला काय, नाही मिळाला. आणि इकडे नसुदा धूप टाकलं याने हातावर आणि धूप दाखवतोय, थोडासा फक्त काय केलेला आहे, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी सुगंध काय केलं, स्वीकार केलं. आणि ती जी कातडी जी आहे ती कातडी आता जळायला लागली, त्याच्या दुर्गंध यायला लागला. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू महाराज लगेच मागे ओढून बघतात आणि म्हणतात, अरे सांडी सांडी, अरे सोडून दे, हे काय आहे, हे काय तू करतोय. अरे अशी भक्ती आम्हाला मंजूर नाही. ज्याच्याने या जीवाला त्रास होईल असा कोणताही परमेश्वर अवतार नाही आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये अशी एकही क्रिया नाही आहे की ज्याच्याने तुम्हाला त्रास होईल अशा पद्धतीची तुम्ही भक्ती करा. स्वामी इकडे भटोबासांना सुद्धा म्हणतात, हंगा रडनलिया काही परमेश्वर होईल. अरे तो रडल्याने परमेश्वर होईल का. जर तो रडल्याने जर परमेश्वर जर होत असेल तर घ्या खडकेसी कपाळ, म्हणजे आपलं डोकं तुम्ही फोडून घ्या. तसं नाही आहे. तो जेणे परी होवावा, ज्या पद्धतीने तो व्हायला पाहिजे ना, तो त्याच पद्धतीने होईल. आणि त्यासाठी ती पद्धत म्हणजे कोणती, तर नामस्मरण आहे. ती एकमेव पद्धत आहे. आणि या ठिकाणी सहस्त्रार्जुनाच्या फक्त धूपाचा स्वीकार केला आणि ते टाकायला सांगितलं आणि म्हणतात माग प्रसन्न झालो. माग प्रसन्न झाला म्हटल्याच्या नंतर इकडे तो जो कार्तवीर्य राजा जो आहे तो म्हणतो की हे भगवंता, तुम्हाला तर सर्व काही माहिती आहे की मी कशासाठी आलेलो आहो. मी याचना कशासाठी करायला आलो. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की अरे तू फक्त 2 हात नाही तर हे फक्त 10 बोट मागण्यासाठी आलाय. परंतु मी तुला आज किती किती सहस्त्र हात, म्हणजे 1000 हाताचे जे बळ आहे ते मी तुझ्या या दोन्ही हातामध्ये तुला देतो. आणि हे 10 बोट जे आहेत ते पूर्ण करतो. म्हणजे ह्या दोन्ही हातामध्ये 1000 हात दिले का. 1000 हात जर दिले असते तर त्याला प्रश्न असता शर्ट कसा घाला असता की नाही. म्हणून 2च हात, परंतु त्या दोन्ही हातामध्ये 1000 हाताची ताकद होती. एवढंच नव्हे तर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी दुसरा वर दिला. तो फक्त एक राज्याचे शासन करण्यासाठी आला होता. परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्यांना वलयांकित पृथ्वीच्या हे संपूर्ण भूमंडलावर जेवढी काही पृथ्वी दिसते त्या संपूर्ण पृथ्वीचं तू काय करशील, राज्य उपभोगशील. या संपूर्ण भूमंडलाच्या तू राजा होशील, असे श्री दत्तात्रय प्रभू महाराज काय करतात, वरदान देतात. आणखी एवढंच नव्हे तर तो म्हणतो ना की हे भगवंता, तुम्हाला सर्व काही माहिती आहे, मी कशासाठी आलेलो आहो याची तुम्हाला जाण आहे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की तुझ्याकडे कोणतीही व्यक्ती आल्याच्या नंतर तू जसा मला म्हटला ना की तुम्हाला सर्व काही कल्पना आहे, त्यासारखं आलेल्या याचकांची तू काय करशील, याचना पुरवीशील. आलेल्या याचकांच्या तू मनोरथ जाणून तू पूर्ण करशील. म्हणजे हे सर्व ताकद कशाने, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आपल्या एका फक्त ते धूप दाखवलं, त्या धूपाचा फक्त स्वीकार केलेला आहे. दृष्टपर भावनेने गेला
म्हणून याला दृष्टपर प्राप्त झालं. नाहीतर श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांची विशेषता ही आहे की जर एखादा कुरा जर जीव जर असेल आणि तो जर अदृष्टपर भावनेने जर गेला, त्याने फक्त एकच भक्त भावना ठेवली की हे भगवंता, या जगामध्ये मला काहीच नको. आपण तो पूजा अवसर म्हणतो, सकाळच्या पूजा अवसरामध्ये आलेला आहे की तो काय मनोहर जगी नयनी पवित्रू देखेन मी प्रतिदिनी मनी हीच चिंता. की हे भगवंता, ह्या डोळ्याने मी सर्व काही बघितलं आहो. खूप मोठे घर बघितले, खूप मोठ्या गाड्या बघितल्या, खूप मोठं सर्व काहीच बघितलं, पैसा बघितला, धन दौलत सर्व काही बघितलं. फक्त बघितलं नाही ते म्हणजे काय, ते म्हणजे तुम्ही आहात. तो काय मनोहर जगी, तो म्हणजे तो परमेश्वर. काय म्हणजे कोण्या काळी तो काय मनोहर जगी, म्हणजे मनाला हरून टाकणारा जो परमेश्वर आहे या जगामध्ये, या जगाचं सर्व मनोहरण करणारा जो परमेश्वर आहे, तो या नयनाने तो काय मनोहर जगी नयनी पवित्रू. हे भगवंता, तुम्ही हे जे डोळे जे दिलेले आहेत, हे काय बघण्यासाठी दिलेत, तर चांगलं बघण्यासाठी दिलेत. परंतु ह्या जगामध्ये तुमच्याशिवाय चांगलं असं कोणीही नाही. म्हणून तुम्ही तो काय मनोहर जगी नयनी पवित्रू देखेन मी प्रतिदिनी. की हे भगवंता, मीच तुम्हाला दररोज बघावं, आणखी काहीच नाही मला बघायला मिळायला पाहिजे. फक्त आणि फक्त तुम्हीच मला फक्त बघायला मिळायला पाहिजे. जर अशी जर आपण जर भावना जर केली, तो काही मनोहर जगी नयनी पवित्रो देखेन मी प्रतिदिनी मनी हीच चिंता. हीच चिंता जर एखाद्या कोऱ्या जर जीवाने जर बाळगली आणि त्याला जर त्या परमेश्वराचं जर दर्शन जर झालं, तर दर्शन होता क्षणीच त्याला काय होते, तर त्याला परमेश्वराचं प्रेम होते. ये अवताराच्या ठिकाणी भजन क्रिया करावं लागतं. परंतु हे श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांची विशेषता आहे की त्यांच्या ठिकाणी भजन गिजन काही जरी नाही केलं आणि नसुती भावना जर केली, दासोहम न पुरे नायका. आमचे स्वामी म्हणतात की की मी हे भगवंता, मी तुझा दास आहो, एवढं जरी म्हटलं तरी पण त्या परमेश्वराला पुरते. आणि ते म्हणजे कोण, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज. त्यासाठी कोरा जर असेल आणि त्याने फक्त ईश्वर मिळावा ही जर भावना जर ठेवली, तर त्याला परमेश्वराचे प्रेम होते. आणि जो प्रमादिया जो आहे त्याला जर परमेश्वराचं दर्शन जर झालं, तर त्याला देह विद्या लाभते. अशा पद्धतीचं हे श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांची महिमा आहे. आणखी त्या परमेश्वराची महिमा आहे. काय वर्णन करावं, सांगावं तेवढं कमीच आहे. का ते वाणी अमृत वर्षणी की, नाही का. तुमची आमची बोल भाषा कशी आहे, एखाद्याचं अंतकरण पोळून टाकावं, एखाद्याचं अंतकरण जाळून टाकावं, आणि एखाद्याच्या शब्द से कहे शब्द कोण हात पाव, एक शब्द मारे घाव तो एक शब्द बुजावे घाव. अशा पद्धतीचे शब्द असतात, नाही का. व्यक्ती तर तीच असते हो. तुम्हा आम्हा सर्वांना मनुष्य म्हणूनच जन्माला घातलेला आहे परमेश्वराने. परंतु प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये फरक आहे, प्रत्येकाच्या वागण्यामध्ये फरक आहे. आकार रिगते गत्या चेष्ट्या परिभाषणेन नेत्र वक्त्र विकारेन ज्ञायते अंतर्गतः मन. एखाद्याच्या डोळ्याने बघितल्याच्या नंतर असं वाटते की किती रागात बघतोय, आहे की नाही. आणि एखाद्याने बघितल्याच्या नंतर आपल्याला आनंद होतो, नाही त्या व्यक्तीने माझ्याकडे बघितलं बरं का. काय डोळे तर परमेश्वराने सर्वांना सारखेच दिलेत ना. मग बघण्याचा हा जो भाव आहे हा प्रत्येकाचा काय आहे, वेगवेगळा आहे. आकार रिगतेर्गत्या चेष्ट्या परिभाषणेन. माणसाच्या आकारावरून, ठकारावरून, प्रकारावरून मनुष्य हा ओळखता येतो. त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून, त्याच्या बघण्यावरून, त्याच्या वागण्यावरून मनुष्याला आपल्याला ओळखता येतं. परंतु मनुष्याचे शब्दच असे असतात की तेच जर शब्द जर आपण जर प्रेमाने जर बोललो, तर पशु असे, ज्याप्रमाणे पशुचा दृष्टांत सांगितलेला आहे आमच्या सर्वज्ञाने, त्या पशुला जर कोणताही जर पाळीव प्राणी वगैरे जर असेल, गाय म्हणा, कुत्रा म्हणा,
त्याला जर आपण जर त्याच्या पाठीवरनं जर हात वगैरे जर फिरवलं तर तो पशु असा जवळ येतो, अशी मान वर करतो, नाही का? आणि तेच जर ना थैक म्हणी जे म्हणजे हट भग जर म्हटलं, नाही का, लहान लेकरू जर असेल त्याला जर प्रेमाने जर बोलवलं तो येतो, त्याला जर आपण जर हे जर केलं तर तो लांब जातो की नाही? त्यासारखा हा जीवाचा स्वभाव आहे. आणि म्हणून आपले जे शब्द आहेत, आपल्या शब्दामध्ये कदापिही अमृतवाणी वसू शकत नाही. म्हणूनच हिला काय म्हटलेलं आहे? वैखरी वाणी म्हटलेलं आहे. आणि त्या परमेश्वराची वाणी कशी आहे? परावाणी आहे. आणि म्हणूनच त्या परमेश्वराच्या शब्दाने काय होतो? हा किती काही त्रैतापाने दग्ध जर असेल जीव तरी पण तो काय होतो? शांत होतो. इकडे आपण देगावचे जर चरित्र जर बघितलं, तो जो ब्राह्मण आहे, 5 मुली त्याला आहेत आणि 5ही मुली काय झालेल्या आहेत? विधवा झालेल्या आहेत. आता 5ही मुली विधवा झाल्याच्या नंतर या भूतलावर असा आहे, या संसारामध्ये असा आहे, या प्रपंचामध्ये असा आहे की कोणी दुःखात सहभागी होऊ शकत नाही. मात्र सुखात जर चांगलं जर एखाद्याने जर म्हटलं आपल्याकडे पार्टी जर आहे तर त्या ठिकाणी बरोबर जातील, कारण की फ्रीच असतं ना, आहे की नाही? आणि जर एखाद्याने जर म्हटलं सहकार्य करा, सर्व लांब लांब होतात. अरे बाबा, आहे की नाही? आणि म्हणून या संसारामध्ये कोणाला कसं काय दुखवायचं याच्याकडे अधिकाधिक लक्ष असते. आणि म्हणूनच इकडे तो आधीचे दुःखी व्यक्ती आहे, त्याला आणखी टोचून बोलण्याचे कार्य ते गावकरी करतात. काय म्हणतात? तो दिसल्याच्या नंतर अरे याची मुलगी मेली असे म्हणतात का? नाही. हा पंचरांडा आला, पंचरांडा गेला. म्हणजे 5 मुली आहेत आणि 5ही मुली काय झालेल्या आहेत? विधवा झालेल्या आहेत. म्हणजे असा हा अभागी आहे, असा हा काय आहे? याच्या मुली सुद्धा अशा अभागी आहेत, म्हणजे दैवहीन आहेत. म्हटल्याच्या नंतर बाप जरी असला तरी पण त्या बापाला आपल्या लेकाची फिकर असतेच, तो बाप कसाही असो. आणि म्हणून हा बाप काय होतो? तीड तीड दररोज मरतोय, कारण की याला मारणारे याच्या जवळचेच आहेत, कोणी दूरचे नाही. आणि म्हणून असा हा दुःखी झालेला आहे की काय करावं काही नाही. आणि असाच हा आल्याच्या नंतर आमचे स्वामी त्याला बघतात आणि बघितल्याबरोबर त्याला म्हणतात, या पंचगंगा हो या. शब्द तेच आहेत. गंगा म्हणजे या विधवा जे झालेल्या आहेत, आपण त्यांना गभा लावतात, गंगा भागीरथी, आहे की नाही? शब्द तेच आहेत आणि शब्द तेच आहेत, फक्त बोलण्याचा फरक आहे. आणि म्हणून हा जो दुःखी जो झालेला जो व्यक्ती आहे, हा सुखावतो आणि तो म्हणतो जीजी निवाला, जी निवाला. म्हणजे मी शांत झालो भगवंता, आजपर्यंत या संसाराने या संपूर्ण लोकांनी मला फक्त त्रास दिलेला आहे, मला फक्त दुखवलेला आहे. फक्त सुखवलं मात्र कोणी आहे? ते फक्त तुमच्या शब्दाने सुखवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीचे आमचे श्री दत्तात्रय प्रभू महाराज होते. अरडकाला तिन्ही ताप प्राप्त झाल्याच्या नंतर जेव्हा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं दर्शन झालं आणि या त्रिविध आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक या तिन्ही तापापासून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी फक्त शब्द कोणते उच्चारले? शंभोली शंभोली शब्द उच्चारले आणि त्याला या त्रिविध तापापासून काय केलेलं आहे? मुक्त केलेला आहे. असा हा भगवंत श्री दत्तात्रय प्रभू महाराज. आणि अशी त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची काय आहे? महिमा आहे. कशी वर्णावी महिमा स्वामी? स्वरूप गाध झालो तुला दृष्टी पाहुनी, भरला आनंद आभाळ आधार माझ्या सखिया मजला. काय आहे? आधार तुझा सखिया मजला. काय म्हणा ना. तर अशा त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची आपणा सर्वांवर छत्रछाया असो. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराज आपणा सर्वांचे दुःख हरण करो. आणि तुम्हा सर्वांना त्या श्री दत्तात्रय प्रभू
महाराजांचा जो ज्ञान मार्ग आहे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला तो सर्वांना लाभो आणि आमच्या स्वामींनी सांगितलेली जी आहे वायू ब्रह्मानुभूती ते दुर्लभ, परंतु आपण जर प्रयत्न जर केलं तर ते आपल्याला काय हो सुलभ हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि माझेही दोन शब्द आपण सर्व शांत चित्ताने ऐकून घेतले, त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वक्तव्याला इथेच विराम देतो. श्री दत्तात्रेय महाराज की